अभ्यासक्रमात पंडित काव्य आहे. या पंडित काव्यामध्ये कलाकवी मुक्तेश्वर, वामन पंडित, साम्राज, कवी नागेश, विठ्ठल बिडकर, आनंद तनय, रघुनाथ पंडित, कृष्णदया अर्णव, आख्यान कवी श्रीधर पंडित, मध्वमुनी, अमृतराय, निरंजन माधव, दासोपंत आणि मोरोपंत असे जवळजवळ 14 पंडित कवी आहेत. पण अभ्यासक्रमात 3च कवींचा आपणाला अभ्यास करावा लागणार आहे. सुरुवातीला आख्यान काव्य म्हणजे पंडित कवी कोणाला म्हणायचं, पंडित काव्याची वैशिष्ट्ये, लक्षणे. तर प्राचीन मराठीतील आख्यान काव्य जी होती त्याला पंडित काव्य म्हटलं जातं. आणि ही काव्य रचना करणाऱ्या कवींना पंडित कवी, आख्यान कवी, कला कवी म्हणून संबोधण्यात येते. त्यांना पंत कवीही म्हटले जाते. आपल्याकडे संत, पंत आणि तंत असे कवींचे, प्राचीन मराठी कवींचे प्रकार पाडण्यात आलेले आहेत. त्यात संत वाङ्मय प्रकार आतापर्यंत आपण घेतलेला आहे. आता पंत, पंत म्हणजे पंडित, आणि नंतर तंत म्हणजे शाहीर वगैरे वगैरे, तो नंतरचा भाग. तर संतांचा काळ समाप्त होत आलेला होता. मराठ्यांची आणि पेशव्यांची सत्ता आलेली होती. या काळात मुसलमानी संस्कृतीचा संपर्क वाढलेला होता, सुबत्ता होती. याचा परिणाम म्हणून ऐहिकतेचा प्रभाव मराठी समाज मनावर पडला. पराक्रमाबरोबरच श्रंगाराची ओढ लागली. ब्राह्मणी वर्चस्वामुळे संस्कृत भाषेला महत्त्व आले. संस्कृत नाटक, पंचमहाकाव्ये, शाकुंतल, उत्तर रामचरित्र इत्यादी महाकाव्ये, नाटके, भाष्ये, शास्त्री ग्रंथ आणि अनेक छंद आणि वृत्ते यांचे ज्ञान होऊन त्यातील ते रस, तो डौल व ती धारणी आपल्या काव्यात आणण्याची आणि त्या रीतीने सभोवतालच्या समाजाला खुश करण्याची उमेद उत्पन्न झाली. या कालखंडात कधी अगोदर पंडित होते, नंतर ते कवी होते. त्याचाच परिणाम त्यांच्या काव्यास पंडिती काव्य असे नाव पडले. ते विविध रस अलंकार दिनी काव्ये, अलंकार आदींनी काव्य सजवीत असल्याने त्यांना कलाकवी संबोधण्यात आले. तर ह्या पंडिती काव्यांविषयी अभ्यासक श्री के. ना. वाटवे म्हणतात, अगदी प्रारंभी साधे सुधे, जोमदार, स्वयंस्फूर्त असे जे काव्य निर्माण झाले ते आर्षकाव्य म्हणून रामायण, महाभारत यांना आर्ष महाकाव्य म्हणतात. त्याच रामायण महाभारत काव्यातील काही प्रसंगावर उत्तरकालीन कालिदास, भारवी, माघ इत्यादी संस्कृत कवींनी काव्य रचली. त्यांना विदग्ध काव्य म्हणतात. कारण ती रचताना या उत्तरकालीन कवींनी आपल्या काळातील पांडित्य, कला, संस्कृती, नागरपणा, अभिरुची इत्यादी गोष्टींचा संस्कार करून ती अधिक कलासंपन्न आणि वृद्ध बनविली.
पंडित कवींनी पूर्वीच्या रामायण आणि महाभारत काव्याचा उपयोग त्यांच्यातील शब्द आणि कल्पना यांचा आधार घेऊन त्यांच्या काव्याची सजावट केलेली आहे. या पंडित कवींना वेगवेगळ्या राजांचा राजाश्रय मिळालेला आहे. उदाहरणार्थ, नरेंद्र हा कवी रामदेवराव यादवांकडे होता. राजा रामदेवराव यादव देवगिरीचे. रघुनाथ पंडित हे तंजावरच्या राजाकडे होते. नागेश यशवंतराव केकाटे यांच्याकडे होते. मोरोपंत हे कवी बाबूजी नाईक बारामतीकरांकडे होते. आनंद तनय हे पंडित कवी शहाजींचे गुरु होते. तर या पंडित कवींना लाभलेल्या राजसत्ताश्रय आणि सुबत्तेमुळे त्यांचे काव्य अभिजात निर्माण झाले. अभिजात म्हणजे चिरकाळ टिकून राहणारे असं आपण म्हणू. आणि सर्वसामान्य जनतेचाही त्याला पाठिंबा, लोकांना ते आवडायला लागलं. एक प्रकारचे ते लोककवीच असं म्हटलं तरी चालतं. त्याला त्यांनी अभिजात अशी संज्ञा वापरलेली आहे अभ्यासकांनी. आणि अभ्यासक्रमात जरी 14 पंडित कवींची यादी असली तरी अभ्यासक्रमामध्ये कलाकवी मुक्तेश्वर, वामन पंडित आणि मोरोपंत या 3च पंडित कवींचा समावेश आहे. आज आपण फक्त मुक्तेश्वर, कलाकवी मुक्तेश्वरांचा परिचय, त्यांनी लिहिलेले ग्रंथ हा भाग पाहणार आहोत. मुक्तेश्वरांच्या जन्माबद्दल जास्त माहिती उपलब्ध नाही, तरी त्यांनीच एका कवितेमध्ये लिहून ठेवलेलं आहे. त्यानुसार मुक्तेश्वरांचा जन्म शके 1531 हा मानला जातो. शके 1531 म्हणजे इसवी सन 1609. आणि तुम्हाला माहीत आहे 1608ला रामदासांचा जन्म झाला आणि 1609ला महाकवी तुकोबाराय यांचा जन्म झालेला आहे. म्हणजे एक समर्थ कवी, दुसरे वारकरी संप्रदायातले कवी आणि हे तिसरे मुक्तेश्वर पंडित कवी. तर पंडित कवींचा जन्म 1609ला झाला. पैठण येथील संत एकनाथ महाराजांच्या मुलींचे ते सुपुत्र आहेत. एकनाथ महाराजांच्या मुलीचं नाव गोदावरी. गोदावरी नदीच्या काठाला वसलेलं हे पैठण शहर, गाव, व्यापारी पेठ, तिथले संत एकनाथ महाराज, त्यांच्या मुलीचं नाव गोदावरी. एकनाथ महाराज यांच्याप्रमाणेच त्यांचा हा नातू मुक्तेश्वर हेही दत्तोपासक होते, दत्ताची उपासना करणारे. आजोळीत यांचं वास्तव्य जास्त काळ होतं. पुढं तीर्थयात्रेच्या निमित्ताने त्यांनी पूर्ण भारतभर प्रवास केला. या मुक्तेश्वरांनी रामायण महाभारतावर कलापूर्ण रचना केली. इसवी सन 1645च्या काळात मुक्तेश्वरांचे निधन झाले. म्हणजे यांना फक्त 36-37 वर्षांचंच आयुष्य भेटलेलं आहे. 1609ला जन्म झाला तर 1645ला यांचे निधन झालेले आहे. आज कुरुंदवाड या संस्थानजवळील तेरवाड या गावी मुक्तेश्वरांची समाधी आहे. तर या कलाकवी मुक्तेश्वरांनी श्लोकबद्ध रामायण महाभारत ग्रंथाची आदिसभा
वन, विराट आणि सौप्तिक ही 5 पर्वे, हरिश्चंद्राख्यान, शतमुख रवन वध, मूर्खाची लक्षणे, भगवद्गीता शुकरंबा संवाद, एकनाथ चरित्र, आजोबाचं चरित्रही त्यांनी लिहिलेले, दत्त भक्तीपर पद लिहिलेली आहेत, आरत्या लिहिलेल्या आहेत इत्यादी जवळजवळ सुमारे 17,000 पद्य रचना केलेली आहे. याबद्दल अभ्यासक श्री बा भिडे म्हणतात, समासचक्र, कौमुदी पठन, संस्कृत महाकाव्य, नाटके, कादंबरी, पुराण ग्रंथ, तर्क, न्याय, ज्योतिष, गणित या पद्धतीने शिक्षण होत असे. मुक्तेश्वरांचा पुराण ग्रंथांशी परिचय होता. त्यांच्या पांडित्यपूर्ण अभ्यासामुळेच त्यांची ग्रंथ निर्मिती पंडिती विद्वतापूर्ण झाली. महाभारताच्या केवळ 4 पर्वाच्या रचनामुळे श्री सेनोलीकर यांना म्हणजे मुक्तेश्वरांना महाराष्ट्र साहित्यातील कोहिनूर अशी पदवी देतात. एक कवी म्हणून चांगला अशा पद्धतीने सर्वच अभ्यासकांनी म्हटलेलं आहे. तर इतकी अफाट ग्रंथरचना केलेल्या मुक्तेश्वरांच्या काही ग्रंथांची आपण थोडक्यात तोंडोळं घेणार आहोत, अभ्यास करणार आहोत. तर संक्षेप रामायण, मुक्तेश्वरांचे हे संक्षेप रामायण प्रथम रचना केलेले त्यांचं काव्य आहे. सुरुवातीला त्यांनी संक्षेप रामायणच लिहिलं. हे पूर्णपणे संपूर्ण उपलब्ध काव्य आहे. आज मराठीमध्ये रामायणापेक्षा महाभारत कथा लोकप्रिय आहे. मराठी महाभारतापेक्षा अगोदर रामायणाचीच रचना संत एकनाथ यांनी भावार्थ रामायण स्वरूपात केली. मुक्तेश्वरांच्या आजोबांनी नाथांचा सहवास यांना लाभला. त्यांच्यापासून स्फूर्ती घेऊन मुक्तेश्वरांनी रामायण रचले असावे. त्यांच्या संक्षेप रामायण या ग्रंथास कौतूहल रामायण असेही म्हणतात, म्हणजे कुतूहलातून लिहिलेलं रामायण. तर या रामायणाची ओवी संख्या 1724 आहे. आणि हा काव्यग्रंथ त्यांनी अनेक वृत्तात लिहिलेला आहे. याबद्दल ल रा पांगरकर म्हणतात की विविध गण, वृत्त, छंद, काव्यरचना करण्याचा मान मुक्तेश्वरास पहिल्या पंचकडीत मिळतो असे मत पांगारकर व्यक्त करतात. तर या मुक्तेश्वरांनी संक्षेप रामायणामध्ये वाल्मिकी रामायण, अध्यात्म रामायण, कालिदासांचे रघुवंश, भवभूतीचे उत्तर रामचरित्रमानस आणि नाथांचे भावार्थ रामायण, तसंच जयदेवाचे प्रसन्न राघव, जगन्नाथाचा भामिनी विलास इत्यादी कृतींचा अभ्यास केला असावा. याचे पडसाद यांच्या या रामायण काव्यात उमटतात. या रामायण ग्रंथाचे संपादन करणारे श्री परांजपे मुक्तेश्वरांबद्दल म्हणतात, मुक्तेश्वराचे रामायण हे कोणत्याही एका रामायणाचा अनुवाद नाही. कोणत्याही सरस कल्पनांचा तो मराठीत तर्जुमा नव्हे, तर नाना प्रकारची सुगंधी फुलांची बीजे आणून त्यांची लागवड करून मुक्तेश्वर आपल्या कल्पनेचे नंदनवन फुलवू पाहतात. एक स्वतंत्रच रामायण त्यांनी लिहिण्याचा प्रयत्न केला. त्यांचा दुसरा ग्रंथ श्लोकबद्ध रामायण, यात मुक्तेश्वरांनी ऐन उमेदीच्या लेखन प्रारंभी श्लोकबद्ध रामायणाची ही रचना केली असावी. याची एकूण श्लोक संख्या 661 आहे. या रचनेत संस्कृत भाषेचा प्रभाव आहे.
म्हणून त्यांना पंडित कवी म्हटलं गेलं. मुक्तेश्वराची ओवीबद्ध रचना जितकी सुरस वाटते तितकी श्लोकबद्ध रचना वाटत नाही. मुक्तेश्वरांचा मूळ काव्यपिंड हा ओवी रचनेचा आहे, श्लोकबद्ध रचनेचा नाही. म्हणजे हे श्लोकबद्ध रामायण त्यांचं फसलेलं आहे असं म्हणू, पण संक्षेप रामायण मात्र गाजलं. तिसरा त्यांचा ग्रंथ शुक रंभा संवाद. शुक म्हणजे शुक्राचार्य आणि रंभा यांच्यातील संवाद. मुक्तेश्वरांचे हे 467 ओव्यांचे अत्यंत उत्कृष्ट शुकरंभा संवाद आहे. अ.ना. देशपांडे याबद्दल म्हणतात, डॉक्टर अ.ना. देशपांडे संशोधक टीकाकार म्हणतात, मुक्तेश्वराने एवढे एकच काव्य रचले असते तरी तो श्रेष्ठ कवी या पदवीस निश्चित पात्र ठरला असता. कथानक काय या शुकरंभा संवादचा? तर इंद्राच्या सांगण्यावरून रंभा ही शुक्राचार्यांचा तपभंग करण्याचा प्रयत्न करते. तिच्या अंगी असलेला सर्व शृंगारांचा, मोहमायेचा, विविध युक्तिवादांच्या शुक्राचार्यांना कामवासनेच्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न करते. तरी तो महामुनी विचलित होत नाही. ह्या वैराग्य आणि विषयीच्या नाट्यात आत्मसुखाकडे देहसुखाला शरण जावे लागते. मुक्तेश्वरांनी अशा पद्धतीचं हे एक प्रकारचं युद्धाचंच रूपक, म्हणजे विषय वासना आणि वैराग्य अशा पद्धतीचं एक वैचारिक युद्ध या शुकरंभा संवादमध्ये मुक्तेश्वरांनी रेखाटलेलं आहे. या शुकरंभा संवादात आसक्ती आणि अनासक्ती, विषय आणि वैराग्य, शृंगार आणि वैराग्य, कामातुरता आणि निष्कामता यांच्यातील द्वंद्व आलेला आहे. रंभा मूर्तिमंत जिवंत शृंगार आहे, तर शुकमुनी म्हणजे शुक्राचार्य हे मूर्तिमंत जिवंत वैराग्य आहेत. मुक्तेश्वरांचे हे एक श्रेष्ठ काव्य आहे. त्याच्यानंतरचा ग्रंथ शतमुख रावण वध. 100 शतमुख रावण वध रामायणावर आधारित आहे. हनुमंत नाटकाच्या आधारे 133 ओव्यांचे हे काव्य मुक्तेश्वरांनी लिहिले. रावणाच्या वधानंतर लंकेचे राज्य रामाने बिभीषणाला दिले. त्यावेळी कुंभकर्णाच्या निकुंभ मुलाचा पौंड्रिक याला बिभीषणाकडून राज्य बळकावयाचे होते. त्याला शतमुख रावणाने मदत केली. बिभीषण रामाला शरण गेला. राम शतमुख रावणावर लंकेवर स्वारी करणार होता. त्या दिवशी रामाला एकादशीचा उपवास होता. त्यावेळी नारद तेथे आला आणि नारदाने रामाला विचारले, कोणत्या दुःखाचा विटाळ पडले तुझे राघवा? राघवा म्हणजे रामा. अशा पद्धतीचं वर्णन या शतमुख रावणवधामध्ये मुक्तेश्वरांनी केलेलं आहे. नंतर रामाने रावणावर विजय मिळवला. हनुमंत सीतेला मंदिरासह आणतो. तिची जगन्माता म्हणून पूजा करण्यात येते. सीता म्हणते, प्रकटोनी सामर्थ्ये सविता निशाचरत्तमा निर्दालिन. तर सीतेने महाशक्तीचे रूप धारण करून शतमुख रावणाला बाणांनी नष्ट केले, राक्षस नष्ट केले. देवीने पुन्हा सीतेचे रूप धारण केले, सर्व अयोध्येला परत आले. अशा पद्धतीचं कथानक, प्रकारचं उपकथानकच म्हणा, मुक्तेश्वरांनी या लहान आख्यान कथेमध्ये रचलेलं आहे. त्यानंतरचा मुक्तेश्वरांचा ग्रंथ आहे हरिश्चंद्र आख्यान. मुक्तेश्वरांचे हे लहान आख्यान काव्य आहे. काव्य दृष्टीने हे सरस आहे. याच्यामध्ये हरिश्चंद्र राजा, तारामती, रोहिदास,
विश्वामित्र, डोंबा आणि त्या डोंबाची बायको यांची स्वभावचित्रे फारच सुंदर बहारदार आहेत उतरलेली. मुक्तेश्वरांच्या भारतातील वनपर्वात हरिश्चंद्राख्यान आलेलं आहे. आता त्यानंतर त्यांनी मूर्खाची लक्षणं लिहिलेली आहेत. मूर्खाची लक्षणं इतिहासात, पुराणात अगदी जुन्या काळापासून आलेली आहेत. महाभारतामध्ये मूर्खाची लक्षणं आलेली आहेत. नंतर समर्थ रामदास यांनीही मूर्खाची, पडत मूर्खांची, अतिमूर्खांची लक्षणं लिहिलेली आहेत. आणि रामदासानंतर परत मुक्तेश्वरांनी मूर्खाची लक्षणं. तर महाभारताच्या उद्योग पर्वातील 33व्या अध्यायात विदुराने धृतराष्ट्राला पंडित, विद्वान आणि मूढांची म्हणजेच मूर्खांची लक्षणं सांगितलेली आहेत. त्यापैकी मुक्तेश्वरांनी मूढांची लक्षणेचा आधार घेऊन हे प्रकरण रचले असावे आहे. या प्रकरणात मूर्खाची लक्षणं दर्शवताना मुक्तेश्वर म्हणतात, बोटीचे नख तोडी दाते तो एक मूर्ख जाणावा. बैसोनिया सभास्थानी खाकरे शिंकरे प्रतिक्षणी प्रत्येक वेळी. पिंका टाकी पवित्र भुवनी तो एक मूर्ख जाणावा. इमश्रू कर्म करिता निकटी चिरकाळ बैसोनी सांगे गोष्टी. समर्थ वनिता न्याहाळे दृष्टी तो एक मूर्ख जाणावा. मित्रदारा मित्र वैरी याशी एकांती मैत्री करी. धनी नसता रिघे घरी तो एक मूर्ख जाणावा. नीच बसोनी उंची मुते नाकीचा मळ काढी हाते. बोटीचे नख तोडी दाते तो एक मूर्ख जाणावा. अशा पद्धतीनं मूर्खांची लक्षणे मुक्तेश्वरांनी सांगितलेली आहेत. मुक्तेश्वरांच्या या ग्रंथरचनेविषयी श्री विल भावे म्हणतात अभ्यासक, रामायणाप्रमाणेच हरिश्चंद्राख्यान, शुकरंभा संवाद, गरुड गर्व परिहार, कालियामर्दन, अहिमही आख्यान ही यांनी लिहिलेली आख्याने उपलब्ध आहेत. याशिवाय त्याची श्री तुळसी, पांडुरंग, दत्तात्रय वगैरेंची स्तवनं आहेत. ज्ञानेश्वर एकनाथ वगैरेंच्या आरत्या आहेत. अभंग लिहिलेले आहेत मुक्तेश्वरांनी आणि पद म्हणजे कविताही लिहिलेल्या आहेत. अशी लहान सहान रचना उपलब्ध आहे. यानंतर मुक्तेश्वरी भारत ही लिहिलेलं आहे मुक्तेश्वरांनी. मुक्तेश्वरांना एक श्रेष्ठ कलाकवी म्हणून कीर्ती प्राप्त झाली ती त्यांच्या भारत या रचनेमुळे. त्यांची भारत ही रचना फक्त आदिपर्व, सभापर्व, वनपर्व, विराट पर्व आणि सौप्तिक पर्व एवढ्या 5 पर्वांचीच आहे. मुक्तेश्वरांच्याही अगोदर नाम पाठक, विष्णुदास नाम आणि नवरस नारायण यांनी महाभारतावर रचना केलेल्या आहेत. याबद्दल कैलासवासी भावे म्हणतात, विल भावे अभ्यासक, आपल्याकडे वाचल्या जाणाऱ्या मराठी महाभारतात सर्वात जुने असे महाभारत मुक्तेश्वरांचेच उपलब्ध आहे. मुक्तेश्वरापूर्वीचे असे नामा विष्णुदासाचे महाभारत उपलब्ध आहे, पण ते आपल्या इकडे वाचण्याचा प्रघात नाही. याचे कारण असे की नामा विष्णुदास हा भारत रचनेनंतर महानुभाव पंथात गेला. पंडिती काव्याची सुरुवात मुक्तेश्वरांच्या भारताने झालेली मानली जाते. तर मुक्तेश्वरांची भारत रचना प्रारंभी ग्रंथरचना परंपरेनुसार प्रथम शारदा, गुरु, व्यास, वशिष्ठ, ज्ञानेश्वर, एकनाथ यांना वंदनपर रचना केलेली आहे.
विनम्रपणे श्रोत्यांनाही विनंती केलेली आहे. लीला विश्वंभर विश्वरू, लीला विश्वंभर ईश्वरू, दत्तात्रेय जगद्गुरू यांच्या कृपेनेच ही ग्रंथरचना केलेली असून त्यांच्या कृपेचेच हे फळ असल्याचे मुक्तेश्वरांनी विनम्रपणे कथन केले आहे. मुक्तेश्वर श्रोत्यांना विनवतात, येथील श्रोते हे परीसने, येथील श्रोते हे परीसने, तुमचे अवधान परीसतेने, माझे वक्तृत्व हे लोह गुणे, अमूल्य होईल कांचन. कांचन म्हणजे सोने. धरवेना ते धरिले मनी, ते सिद्धी पाववा कृपा करुणी, की वानरा सेतू बंधुनी, सेतू बंधनी, सामर्थ्य देता रघुनाथ. सौप्तिक पर्वात कवी मुक्तेश्वर म्हणतात, व्यास गुरुचे प्रसादे, भारत निरूपण विश्वंभर वर्दे, मुक्तेश्वर करीन परमानंदे, संत सज्जनी ऐकावे. अशा प्रकारे मुक्तेश्वरांची विनम्रता, विनय, कृतज्ञता, ऋण इत्यादी भावना व्यक्त करताना कवी म्हणतो, व्यास वाढिता जगाते, ग्रास लाधला जीर्ण कविते, त्याची मुखीची उच्छिष्टे शीते, म्या दुर्बळ वेचिली. व्यासांच्या तोंडातील उष्टी झालेली शीत भाताची मी दुर्बळ, माझ्यासारख्या दुर्बळ कवीनेही वेचलेली आहेत. अशा प्रकारे स्वतःकडे ते लहानपण घेतात. महाभारत हा एक महासमुद्र आहे. व्यासांच्या महाभारताची महती वर्णन करताना मुक्तेश्वर म्हणतात, व्यास वचन इक्षु दंडू, गाळुनी सुरस सारांश गोडू, देव भाषा वळिले लाडू, नाबदेचे आवडी. व्यास ग्रंथगिरीचे सोने, संस्कृत खोटीये गाळुनी म्हणे, देश भाषा घडिले लेणे, साहित्य रत्नी सुजडित. तर अशा प्रकारे व्यासांना वाट विचारत विचारतच मुक्तेश्वर आपलं हे मुक्तेश्वरी भारत लिहितात. मुक्तेश्वरांच्या भारतातील ययाती आख्यान, दुष्यंत शकुंतला आख्यान, नल दमयंती आख्यान, सावित्री आख्यान, जरासंध वध, द्रौपदी वस्त्रहरण इत्यादी आख्याने सुंदर प्रसंग निर्मिती आणि जिवंत व्यक्तिचित्रणामुळे सुरस आणि कलापूर्ण झालेली आहेत. रसोत्कटता आणि कल्पना विलासामुळे त्यांचे वाङ्मयीन सौंदर्य वाढलेले आहे. या मुक्तेश्वरी भारतमध्ये भीम, धर्म, अर्जुन, दुष्यंत, द्रौपदी, शकुंतला, दमयंती, सावित्री यांचा मानसिक कोलाहल, त्यांच्या मनातली आंदोलनं, त्यांच्या अनेकविध स्वभाव, वृत्ती आणि प्रवृत्तींची वैशिष्ट्ये मुक्तेश्वरांनी अत्यंत सूक्ष्मपणे दर्शविलेली आहेत. त्यांची शब्दचित्रात्मक व्यक्तिचित्रणे संस्मरणीय आहेत. मुक्तेश्वरांच्या या रसिक वृत्तीमुळे भारत कथेत अनेक ठिकाणी श्रंगाराची लयलूट झालेली आहे. रसपरिपोष, कल्पनाविलास, भाषा सामर्थ्य या गुणांमुळे हे काव्य वैशिष्ट्यपूर्ण झालेले आहे. तर भक्तिपूर्ण काव्य लेखनाच्या काळात मुक्तेश्वरांनी भारत रचनेने एक स्वतंत्र विश्व निर्माण केले. या भारत सृष्टीत मुक्तेश्वरांच्या त्यांनी लौकिक जीवनाचे आणि भावकांचे आकर्षक रंग भरले. मुक्तेश्वर सौंदर्य सृष्टीचे भोक्ते होते. आख्यान काव्याचे प्रथम मानकरी मुक्तेश्वर हे कला सौंदर्यासक्त खरे कानकवी होय. त्यांचा गौरव अनेकांनी मुक्तकंठाने केलेला आहे. श्री राजवाडे म्हणतात,
ऐहिक प्रतिभेचा कवी म्हणजे मुक्तेश्वर. श्री रासरे जोग म्हणतात, अध्यात्म आणि भक्ती या विषयाची परंपरा बाजूला सारून महाभारताच्या निमित्ताने आपल्या कवितेतून लौकिक भावांचे चित्रण रसिकपणाने करणारा पहिला कवी म्हणजे मुक्तेश्वर. कृष्णशास्त्री चिपळूणकर म्हणतात, महाराष्ट्र कवीत कवी ही संज्ञा एका मुक्तेश्वराला मात्र बरोबर लागते. तर अशा प्रकारे मुक्तेश्वरांच्या काव्यात वीर, श्रंगार, रौद्र, करुण इत्यादी रसांचा परिपोष आहे. या रसांनी मुक्तेश्वरांचं काव्य, एकूण काव्य संभार भरलेला आहे. त्यामुळे त्यांचे काव्य सरस झालेले आहे. मुक्तेश्वर हे पंडित कवींमधील एक रसराज कवी आहेत. धन्यवाद.